लक्ष घेऊन ऐका जरा. अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे आणि माझे तुकोबाराय भगवंताच्या नामाची महती सांगताय, भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगतात. भगवंताचं नामचिंतन केल्यानं नेमकं जीवाला काय मिळतं, जीवाचं हित नेमकं कशात आहे, तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. भक्तीचे अनेक साधन आहेत, भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. युगानुसार भक्तीचं साधन बदललं. विशेषतः 4 मार्ग भक्तीचे सांगितले शास्त्रानं. पहिला ज्ञान मार्ग, दुसरा योग मार्ग, तिसरा कर्म मार्ग आणि चौथा भक्ती मार्ग. पण सगळ्यामध्ये अत्यंत सुलभ आणि सोपा मार्ग मानला गेला तो भक्ती मार्ग. आणि त्या भक्ती मार्गामध्ये पुन्हा विशेष अजून 4 प्रकार पडतात, 9 प्रकार पडतात. नवविधा भक्ती आपण त्याला म्हणतो. त्याच्यातली सर्वश्रेष्ठ मानली जाते ती भक्ती श्रवण भक्ती. आणि या श्रवण भक्तीचं साधन करून अनेकांचं कल्याण झालं. श्रवणे परीक्षिती करला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. राजा परीक्षितीनं श्रवण भक्तीचा अवलंब करून भागवताचं श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये जीवनाचं कल्याण करून घेतलं. राजा परीक्षितीचं कल्याण श्रवण भक्तीने झालं. श्रीमद भगवत गीता माझ्या भगवंतानी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितले. बरोबर, अर्जुन हा निमित्त मात्र होता, पण भगवंताला या जगतातल्या प्रत्येक जीवाला तो संदेश द्यायचा होता. बरोबर आहे. तुम्ही आम्ही सगळे अर्जुन आणि तुम्ही आम्ही सुद्धा अर्जुनासारखं मोहित झालोय, प्रमित झालोय, ममत्वामध्ये शोकामध्ये अडकून पडलो. आणि तुम्हा आम्हाला आता शोकमुक्त करण्याकरता, त्या ममत्वातून बाजूला काढण्याकरता भगवंतानी श्रीमद भगवद्गीता सांगितली. आणि ज्यांनी श्रीमद भगवद्गीता श्रवण केली आणि भगवंतानी सांगितल्याप्रमाणे ज्याला जीवनाची वाटचाल केली त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. बरोबर आहे की नाही? श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. पण कलियुगामध्ये इतर साधनाचा जेवढा प्रभाव नाही तेवढा भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे. माझे तुकोबाराय तर म्हणतात की इतर साधनं कलियुगामध्ये चालत नाही. इतर साधनं करण्यापेक्षा, इतर साधनामध्ये गुंतून पडण्यापेक्षा कलियुगामध्ये माझ्या भगवंताचं गोड नाम कंठामध्ये धारण जर केलं आणि अखंड त्या नामाचं चिंतन केलं तर तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनाची नैया पार झाल्याशिवाय राहणार. कलियुगा माझी करावी कीर्तन. काय होतं तसं केल्यानं ते नारायण तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, स्मरण केलं, कीर्तन केलं की तुम्हाला देवाकडे जायची गरज पडणार नाही. देव चालवून येऊन तुम्हाला भेटतील. सुखे येतो घरा नारायण. हे साधन आहे, साधन. कलियुगामध्ये भक्तीचं अत्यंत सुलभ साधन भगवंताचं नाम. तुकोबाराय तर म्हणतात जेवढी भक्तीची साधन आहे, जेवढी वेदानं, शास्त्रानं, पुराणानं सांगितलेली, त्या सगळ्या साधनापैकी अत्यंत सुलभ, अत्यंत सोपं साधन कोणतं असेल तर माझ्या देवाचं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. याचा अर्थ जेवढी साधन आहेत त्या साधनापेक्षा कुणासाठी शहाणा तो धनी घेतोय ते. परमार्थ करणं हे सगळ्यांचं काम नाही बाबा. परमार्थ करणं, भक्ती करणं हे शहाण्याचं काम आहे. तुका म्हणे जाणे ऐशी दुर्लभ शहाणे.
शहाणी माणसंच परमार्थ करतात, शहाणी माणसंच परमार्थाच्या मार्गाने चालतात. शहाण्या माणसाच्या जीवनातच त्याग आहे, समर्पण आहे. बरोबर आहे की नाही? यात जग तर आड मार्गाने धावतायच बाबा. आता शहाणं कुणाला म्हणतात? ज्याला मनुष्य देह प्राप्त झाला, माणसाचा जन्म मिळाला आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर ज्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कपाळाला गंध लावला, संत संगती करून अखंड भगवंताची सेवा केली, आपलं जीवन परोपकारासाठी ज्यानं अखंड झिजवलं, तुकोबाराच्या मध्ये तो शहाणा आहे. त्याला देहाचं महत्व कळालं. हा अलौकिक नरदेह, या अलौकिक नरदेहाची किंमत ज्याला कळाली तो शहाणा आहे. मेरे देह दुर्लभ झाला, मेरे लोक भजनात हालत नाहीत, लोक कीर्तनात हालत नाहीत, हलकीवर ढुलकीवर सकाळावर वाजलं का नाही? होय बाबा, सुद्धा होते मधल्यामध्ये असं. भजनामध्ये आनंद घेत जा, टाळी वाजवत जा, अधून मधून असं असं हालत जा. माणसानं हाय तर हालावं, झुलावं, डुलावं, गेल्यावर तर बसायचं चाहिए. पुन्हा हलतय का झुलतय, बेताडाला लावत कसं बसावं लागतं. काय लोकांचे मान पडायचं ओढून पुन्हा काय हलतय. माझं बोलणं विनोद समजू नका, वास्तविकता आहे. अरे जोपर्यंत या देहामध्ये राम आहे, जोपर्यंत या देहामध्ये भगवंताचा अंश आहे, तोपर्यंत भक्ती करून घ्या. ज्या दिवशी परमात्मा स्वरूप असणारा आत्मा ज्या दिवशी देहाला सोडून निघून जाईल, त्या दिवशी आपली माणसं सुद्धा याला घरात ठेवत नाही. कोण ठेवत? माणूस मरण पावल्यापासून त्याची 4 ते 5 तासात माती करून टाकते, ठेवत नाही. कितीही जीव लावलेला असू द्या, कितीही प्रेमाचा असू द्या, तो देत का? आयतावर भजन करीत जा, हलत जा, झुलत जा. आम्हाला सवय लागली मेलेल्याच्या पुढे बसून करायची आहे. त्याला कोणी बोलत नाही, गेलेल्याच्या पुढे बसून रडते. दादा एकदा डोळा उघडून बघा, आणि बघितलं पुरुष मंडळीचं काय नाही हो. पुरुष मंडळी सहसा रडायच्या भानगडीत पडत नाहीत बघा. एखादा पाहुणा रावळा निघून गेला की मस्त तंबाखूला चुना लावून थुकीत थुकीत माती करते, आहे की नाही? सहसा त्या भानगडीत पडत. पण महिला मंडळाला नुसतं कळावं पाहुणा गेलाय म्हणून इथून तिथून टमटम मध्ये गप येतात बघा. वाहनात कोणी सुद्धा रडत नाही. उलट वाहनात बसून ठरवितात दोघे, होई ग तिथे गेल्यावर तू आधी रडतीस का म्या रडू, ठरवून कार्यक्रम असतात. आणि जिथं पाहुणा गेलाय त्या गावात वाहन आलं की सगळ्यात पुढे हलकीवाला असत. आहे का नाही? सगळं गाव त्या वाहन माझ्याकडे बघतोय, कोण आलंय कोण आलंय. वाहनातून खाली उतरताना ती माऊली का गप उतरती का माय, तिच्या डोळ्याला पाणी, डोक्यावर पदर, हातात एखादा कपडा. वाहनातून खाली पाय टाकताना तसं हळू उतरत नाही, ते खाली उतरत असं वाटते जाऊन दादाला खरंच उठी ती का काय. 3 वेळा म्हणते दादा
कोण आले बघा. दादा हो, एकदा डोळा उघडा. हे दादा उठा म्हणे जाऊ नका. तुम्ही म्हणलं तर उठल्यावर कल्पना करा, कल्पना. दादाच्या मनात आलंच जाऊ दे बाबा, पाहुणीला इस्लाम म्हणाली, कुठं हसेगाव वाडी, कुठं हिप्परग, आणि उभे एकदा डोळा उघडा म्हणाली जाऊ दे बघा. म्हणून दादानं जर असं डोळे असे उघडले आणि हळूच म्हणले काय बाबा कोण कोण थांबल कधी तुका म्हणे कैसे आंधळी हे क्षण गेली विसरून. खरा देव नाही कळाला बाबा. पायाला हात लावून सांगतो तुमच्या लोकांना खरा परमार्थच कळाला नाही. आंधळं दळलं आणि कुत्र अशी अवस्था जगाची झाली आहे. आंधळेपणातली सेवा अवजोग करत आहे, पण वास्तविक सेवा अजून कोणाला कळलीच. तुम्हाला खरं सांगू, दगडाच्या देवाला तुपाचा नैवेद्य दाखवतात लोक. दाखवू नये असं नाही. हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा. जसा ज्याचा भाव आहे त्याला देव मिळतो. देव नाही अशी जागा जगामध्ये शिल्लक नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. सगळीकडे देव आहे. जसा ज्याचा भाव आहे तसा देव आहे. पण एक शोकांतिका सांगतो. काही लोक दगडाच्या देवाला तुपाचा नैवेद्य दाखवतात, दगडाच्या देवाला दही दुधाचा अभिषेक करतात, पण जन्मदात्या माय बापाला 2 वेळेची भाकरी आणि 2 वेळेचा चहा सुद्धा प्रेमाने देत नाहीत. कसा देव मिळेल बाबा? काय कसा मिळेल सांगा? पुंडलिकायानं आई वडिलांची सेवा केली तर जगाचा मालक वैकुंठातून पंढरपुरात प्रगट झालाय. हे माझ्या तोंडचं सांगत नाही. तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी पहावे पुराणी. ज्या पांडुरंगाचं दर्शन आपण घ्यायला जातो किंवा ज्या पांडुरंगाची एवढी सुंदर मूर्ती आपण आपल्या मंदिरात बसवली आहे, ज्याचे कटीवर हात आहेत, ज्याचे पाय विटीवर आहेत, ज्याची दृष्टी नासागली आहे की नाही, तो पांडुरंग कुणी घडवला नाही. त्या पांडुरंगाची मूर्ती कुणी बसवली नाही, नाही घडविला, नाही बैसविला. भेटावया आला पुंडलिका. पुंडलिकाला भेट देण्याकरता जगाचा मालक वैकुंठातून आलाय. परमार्थाचं मूळ, परमार्थाचा पाया म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. घरी जा, बाकी सगळ्या सेवा करा, पण सुरुवात आई वडिलांपासून करा. बरं, माझे तुकोबाराय तर म्हणतात, ज्या घरामध्ये आई नावाचा देव आहे, ज्या घरामध्ये वडील नावाचा देव जिवंत आहे, त्यानं कुठली तीर्थयात्रा सुद्धा नाही केली तरी माय बाप केवळ काशी देणे नव जावे तीर्थासी. काय गरज पडली बाबा? एक धाम माता, एक धाम पिता, चरणी 4 धाम. माता पिता दैवत असती घरी रे, जाता कशाला लाभ, तुझा आहे तुझं पाशी जवळ आहे. आम्हाला घरचा देव कळला नाही, चालता बोलता देव कळला नाही. अशा किती वारे केल्यावर देव मिळेल बाबा? काही लोक तर खऱ्या देवाला कामाला लावतात आणि पंढरपूरच्या वाली बस इतक्या उड्या मारतात. जन्मदात्या आईला म्हणते माय वारीला चाललोय, घराकडे लक्ष ठेव. बापाला म्हणते बाबा ते शेतातल्या जनावरांचं पाणी वैरण, ते शेतातलं दार दुर खळे फिळे सगळं बघा. मी येईपर्यंत सगळं झालं पाहिजे, मी वारीला चाललोय. अरे तुझ्या वारीला काय अर्थ आहे बाबा? खऱ्या पांडुरंगाला खऱ्या रुक्मिणीला कामाला लावलं, तिथे जाऊन काय करणार आहे? थोडं उलट बोलल्यासारखं वाटेल तुम्हाला, पण वास्तविक हेच आहे बाबा. काय तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. माणसाला देव कळला पाहिजे. तो आपलं कसं झालंय, आपण फक्त देवाला मूर्तीतच बघितलंय, आम्ही फक्त देव मंदिरातच बघितलाय, आम्हाला फक्त देव देवघरातच दिसलाय, पण चराचरामधला देव अजून दिसला नाही. खरा संत कोणाला म्हणतात सांगू? संत कोण आहे? वारकरी कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? ज्याला जगतामध्ये चराचरामध्ये सगळीकडे देव दिसायला लागतो. सर्वा घटीरा देहादेह सूर्यप्रकाश संत त्याला म्हणतात बाबा. कोणाला? सर्वभूती पाही एक वासुदेव, सर्वभूती पाही एक वासुदेव.
सर्वाभूती पाहिजे. सर्वाभूती म्हणजे सगळ्यांमध्ये नम्र झाला होता तेने कोंडिले. या चराचरामध्ये माझा देव आहे. अवघ जगतच ब्रह्मरूप आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशी अवस्था झाली. त्याचं नाव संत. पुसोनिया ठाव अहंतेचा, ज्याच्यामध्ये अहंता म्हणजे मीपणा आणि माझं पण निघून गेलं. जो जगताशी एकरूप झाला तोची संत साधू ओळखावा नेका. तो खरा संत आहे, तो खरा साधू आहे. येरते ऐका मायाबद्ध, बाकीचे सगळे मायेमध्ये गुंतून गेलेले. ज्याला माणसातला देव कळत नाही, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येक जीवामध्ये देव आहे, चराचरामध्ये देव आहे आणि त्या सगळ्या देवाची शरणागती करणं म्हणजे भगवंताची सेवा आहे. तर भगवंताची प्राप्ती ही वास्तविक सेवा आपल्या सगळ्यात घडली पाहिजे बघा. बरं कसं ममदा गेल साली तसं आमदा. आमचं कसं चाललंय, दररोज हरिपाठ चालू आहे. परवा तर एकजण पहाटे 4 ला उठून काकडा म्हणायला होतो पुढचे जवारी तो बाजू शेताकडे गेलो आणि बांधावर उभा टाकून अर्धा तास काकडा ऐकला. महाराज काय काकड्याचं चालली आहे की नाही, काय सुंदर गोड गोड. मोठा पांडुरंगाचा दर्शन त्यास कडा झाला अरुणोदय सरणे नेत्रेची वेळा. किती गोड 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 चालेल महाराज. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. सुंदर काकडा कोणी करत असेल तुम्हाला माहित आहे. ते मस्त काकडं म्हणायला होतं बाबा. काकडा संपूर्ण ऐकला. मी त्या जवारीत गेलो, कोण म्हणाले म्हणून बघाय. ते काकडा म्हणायला होतं गुरुजी, पण लोकांचं वाट उपशीत उपशीत म्हणायचं. चांगलं 2 बिंडे वाटून काढलं होतं. मला बघितलं, म्हणलं जे हरी महाराज कवा आला म्हणलं काकड्याच्या सुरुवाती. मला म्हणते आता येऊन येते आला तर भारा उचलू लागा म्हणजे त्याच्या पापात मी भागीदार होईल. मला सांगा काकडा मुखानं म्हणायले, पाठांतर भरपूर आहे पण वर्तवणूक. परमार्थामध्ये तुम्हाला किती पाठांतर आहे हे महत्वाचं नाही. तुम्हाला किती अभंग पाठ आहेत, किती चाली पाठ आहेत, तुम्ही किती चालीचे हे चांगलं माहित आहे देवाला. त्या चालीवर कधी जात जाऊ नका बरं. काही लोकांच्या चालीवर भयानक आहे, त्या चालीवर जायचं. पाठांतराला किंमत नाही. मी अजून बोलतो बाबा, तुमच्या कपाळाला किती मोठा गंध आहे त्याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही. किती मोठी माळ तुमच्या गळ्यात आहे त्याच्याशी माझ्या देवाला काही घेणं देणं नाही. तुमचा आचार आणि विचार किती शुद्ध आहे माझा देव बघतो. अंतरीची घेतो भक्त कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, काय घेणं देणं नाही देवाला. म्हणून थोडासा सत्य परमार्थ आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. आपली वाणी, आपलं वर्तन आणि आपला व्यवहार शुद्ध ठेवणं म्हणजेच खरा वारकरी होणे, खरा संत होणे. बरं का. लटकी सेवा, खोटी सेवा, दांभिक सेवा, जगाला चांगली वाटावं म्हणून केलेली सेवा देवाला काय घेणं देणं. जगाला काय आवडतं हे करण्यापेक्षा देवाला काय आवडतं हे जर केलं तर पांडुरंगाची कृपा लवकर होईल बघा, आहे की नाही. म्हणून थोडं शुद्ध वागणूक चांगली ठेवा. हळदी कुंकाला गेलेली आता पंचपाळी घेऊन हिचं नाव दुसऱ्याचं नाही. भजनाला गेलो चांगला टाळ घेऊन आला, दुसऱ्या गावात सापडल्यावर चुकून आला होता. चुकून कशी कीर्तनातून मध्येच उठलं, चांगला चप्पल घालून गेलो. कीर्तनातले चप्पल चोरपून असते सांगू का. जे निम्या कीर्तनातून उठतील का नाही बाबा,
त्याला काय काम नसतंय काय नाही. उगाच काय नाही फोन लावते, हॅलो आलो 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 का गेलो, चांगला चप्पल घेऊन जाते. घरी येतंय, घरी नेऊन ठेवताय, पुन्हा कीर्तनात येतंय आणि सगळ्यात जास्त टाळ्यात घेऊनच वाजवते का गाव लागलं वा. लोकांना वाटते भजन करायला का काय. बरोबर आहे की नाही? बऱ्याच लोकांचं मन कीर्तनात कमी चपलात जास्त आहे. देह देवळातून शुद्ध काय काय लोक तर अशा जागी बसतील जिथून महाराज बी दिसावं चप्पल बी दिसावं. एकदा महाराजांकडे बघते एकदा चपलाकडे हाय गड्या उरत ती चांगली बरोबर. परमार्थ करणं म्हणजे उग माळ घातली, गंध लावला, कपडे आपल्या वारकऱ्यासारखे घातले झाली नाही असं नाही. बाह्य रंग झाला, अंतरंग शुद्ध करायचा असेल तर वृत्तीत बदल झाला पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या जीवनात थोडं तरी परिवर्तन झालं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन आहे. बरोबर. 85 वर्ष झालं कीर्तन ऐकायला महाराज. तुमच्यासाठी लय आले लय गेले म्हणली मी म्हणलं बरं झालं गड्यात सापडलं झालं. बाबा तुम्ही राहिलो हीच कृपाय पांडुरंगाची म्हणलं वा वा वा. लय ऐकलं कीर्तन महाराज. मी म्हणलं एवढी कीर्तन ऐकली पण गड्यात माळ दिसत नाही. तेवढंच राहिले म्हणलं घालाव घालाव म्हणे. मला सांगा काय पेटवायचे का 85 वर्ष होय. 85 वर्ष कीर्तन ऐकून जर गळ्यात माळ घालीत नसेल, माणूस कपाळाला गंध लावित नसेल, एकादशीचे व्रत करत नसेल, वारी करत नसेल तर काय त्याच्या श्रवणाला किंमत आहे. नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे बालद्या गाठीवर पाणी येत नाही. अरे भानुदास महाराजांचं एकच कीर्तन करून दासाने ऐकलं तर पांडुरंगाने भेट दिली महाराज. एकच कीर्तन ऐकलं, कीर्तनातला शब्द ऐकला होता. पांडुरंगाची कृपा झाली तर आंधळ्याला डोळे येतात. पांडुरंगाची कृपा जर झाली ना तर पांगळ्याला पाय सुद्धा माझा देव देतो आणि त्याचं कल्याण करतो. कीर्तन झाल्याबरोबर करून जायचे, हात नव्हते पाय नव्हते महाराज करून दासा. भानुदास महाराजांकडे गडबडा लोळत गेले. भानुदास महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. बाबा तुमचा पांडुरंग माझ्यावर कृपा केली का? भानुदास महाराजांनी सांगितलं निश्चित कृपा. काय करावं लागेल बाबा? तुळशीची माळ गळ्यात घालावी लागेल, कपाळाला गंध लावावा लागेल, भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, 3 पंढरीची वारी करावं लागेल. देव तुमच्यावर कृपा करेल. आता हात नाही पाय नाही कशी वारी? दृढ निश्चय केला महाराज. प्राण गेला तरी चालेल पण भानुदास महाराजांनी सांगितलेलं सगळं पंथ पाळायचं. कंठामध्ये देवाचं नाम धारण केलं, पंढरीची वारी करू लागली. बाबा गडबडा डोळत डोळत वारी करायची. रक्त रंजित शरीर झालं होतं, अंगातून रक्त वाहत होतं, पण कंठामध्ये पांडुरंगाचं नाम होतं आणि पांडुरंगाला भेटण्याची ओढ होती. भानुदास महाराजांचे शब्द कानामध्ये पडत होते. पांडुरंगाची कृपा होईल, पांडुरंगाची कृपा होईल. पांडुरंग पांडुरंग म्हणत म्हणत लहुळ पर्यंत गेले. आता मात्र शरीरामध्ये शक्ती उरली नव्हती. लोळत लोळत पंढरपूर पर्यंत लहुळ पर्यंत जाणं सोपं आहे का? आता मात्र कुरुमदासांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. कंठ सदगदित झाला आणि कुरुमदास देवाला म्हणतात, देवा आता शक्ती क्षीण झाली रे माझी. आता याच्या पुढे मी काही येऊ शकत? पांडुरंगा माझा भाव जर शुद्ध असेल, माझी भक्ती जर शुद्ध असेल आणि तुझी सेवा जर मी अंतःकरणापासून केली असेल ना देवा, तर मला इथे येऊन भेटते. काय चमत्कार हो महाराज. जगाच्या मालकाला विटेवरून होळी टाकावी आणि लहुळ गावला येऊन कुरुमदासाला दर्शन द्यावं, कुरुमदासाचं कल्याण करावं. हे भक्तीचा परिणाम आहे, एका कीर्तनाचा परिणाम आहे. बरोबर. 85 वर्ष कीर्तन ऐकले, माळ नाही. एका कीर्तनात पांडुरंगाने दर्शन दिलं महाराज. कीर्तन फक्त ऐकण्यापुरतं नसतं, कीर्तन आपल्या जीवनात उतरवण्याकरता असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून आजचा अभंग माझ्या तुकोबारायांचा आणि तुकोबाराय